एका जिल्ह्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी फक्त एक जिल्हाधिकारी पुरेसा नसतो. त्या व्यवस्थेला मजबूत आधार देणारा, प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी करणारा आणि प्रशासनाची गती कायम ठेवणारा अधिकारी महत्त्वाचा असतो आणि तो म्हणजे डेप्युटी कलेक्टर. नावामध्ये डेप्युटी असलं तरी सुद्धा जबाबदारी मात्र फार मोठी असते. तो जिल्हाधिकाऱ्यांचा उजवा हात असतो आणि अनेकदा जिल्ह्यातील महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी सुद्धा त्यांच्याच माध्यमातून केली जाते. डेप्युटी कलेक्टर हा जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचा एक मुख्य असा आधारस्तंभ असतो. जमीन नोंदी, सातबारा उतारे, फेरफार, जमीन संपादन अशा महत्त्वाच्या प्रक्रिया त्याच्याच नियंत्रणाखाली येतात. एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी जमीन संपादन करायची असेल किंवा जर का शेतकऱ्यांच्या तक्रारींचं निराकरण करायचं असेल तर अंतिम निर्णय प्रक्रियेमध्ये डेप्युटी कलेक्टरची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची असते. त्याचबरोबर तो एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून सुद्धा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे अधिकार बजावत असतो. जिल्ह्यामध्ये आंदोलन उसळलं, निवडणुका लागल्या किंवा एखादी आपत्ती आली, पूर असो, दुष्काळ, भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुद्धा डेप्युटी कलेक्टर हा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मदत कार्याचं नियोजन करतो. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांची अंमलबजावणी तपासणं आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय साधणं ही त्याची रोजची जबाबदारी असते. जिल्ह्यातील तहसील कार्यालय, महसूल अधिकारी आणि विविध प्रशासकीय कर्मचारी यांच्यावरती तो नियंत्रण ठेवतो. त्यामुळे तो फक्त कागदावरती काम करणारा अधिकारी नसतो, तर प्रत्यक्ष जनतेशी जोडलेला प्रशासकीय नेता असतो. डेप्युटी कलेक्टर बनण्यासाठी राज्यातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनद्वारे घेतली जाणारी परीक्षा द्यावी लागते, म्हणजेच राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. ही परीक्षा 3 टप्प्यात असते: प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम्समध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा असते, म्हणजेच एमसीक्यू बेस्ड, ज्यामध्ये सामान्य अध्ययन आणि सीसॅटचा पेपर असतो. त्यानंतर मेन्समध्ये मराठी, इंग्लिश आणि सामान्य अध्ययनाचे सविस्तर लेखी पेपर म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे पेपर घेतले जातात. आणि शेवटी मुलाखतीच्या टप्प्यामध्ये उमेदवाराचं व्यक्तिमत्व, निर्णय क्षमता आणि प्रशासनिक दृष्टिकोन तपासला जात असतो. या पदासाठी कुठल्याही शाखेतली पदवी आवश्यक असते. उमेदवार हा भारतीय नागरिक असावा लागतो आणि वयोमर्यादा साधारण 19 ते 38 इतकी असते, ज्यात राखीव प्रवर्गांना सवलत असते. पण फक्त पात्रता पुरेशी नसते, तर सातत्यपूर्ण अभ्यास, चालू घडामोडींचं ज्ञान, प्रशासनिक समज आणि मानसिक ताकद सुद्धा आवश्यक असते. डेप्युटी कलेक्टरचा पगार हा S20 पे स्केलनुसार म्हणजेच 67,700 ते 2,87,000 रुपयांपर्यंत असतो. यात वेगवेगळे भत्ते येतात. सरकारी निवास, वाहन सुविधा आणि सामाजिक प्रतिष्ठा हे सगळं ह्या पदासोबत मिळतं. पण ह्या पदाचा खरा मान पगारात नसतो, तर समाजात निर्माण होणाऱ्या विश्वासात असतो. लोकांच्या अडचणी सोडवताना, संकटातनं मार्ग काढताना आणि न्याय देताना मिळणारा सन्मान हा ह्या पदाचा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. सेवेतील प्रगतीनुसार डेप्युटी कलेक्टर पुढे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि त्यानंतर जिल्हाधिकारी पदावरती सुद्धा पोहोचतो. ही फक्त नोकरी नाहीये, तर दीर्घकालीन प्रशासकीय कारकीर्द आहे. पण ह्या प्रवासात अनेक आव्हानही असतात. राजकीय दबाव, जनतेच्या अपेक्षा, माध्यमांचं लक्ष आणि 24 तासांची जबाबदारी. निर्णय घेताना कायदेशीर चौकट, सामाजिक परिणाम आणि नैतिक मूल्यांचा सुद्धा विचार करावा लागतो. डेप्युटी कलेक्टर म्हणजे फक्त एक सरकारी अधिकारी नाहीये, तर तो संकटात निर्णय घेणारा, प्रशासनातील जिल्हाधिकारी आणि तहसीलदार ह्यांच्यामध्ये समन्वय साधणारा, शिवाय समाजासाठी जबाबदारी स्वीकारणारा नेता असतो. जिल्ह्यातील एखादं गाव पूरग्रस्त झालेलं असो किंवा मग एखादा सामाजिक प्रश्न निर्माण झालेला असो, लोकांना प्रशासनाची जी आशा असते ना, त्या आशेचं प्रतीक म्हणजे डेप्युटी कलेक्टर. जर तुम्हाला सुद्धा समाजासाठी काम करायचं असेल, प्रशासनामध्ये बदल घडवायचा असेल आणि लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम निर्माण करायचा असेल, तर MPSC राज्यसेवा हा एक प्रभावी मार्ग ह्यासाठी ठरू शकतो. डेप्युटी कलेक्टर बनणं म्हणजे सत्ता मिळवणं नाहीये, तर जबाबदारी स्वीकारणं आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली तर एक अधिकारी संपूर्ण जिल्ह्याचा विश्वास जिंकू शकतो. तर तुमचं स्वप्न कुठलं पद मिळवायचंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.